तर मग काय असला खतरनाक आम्हाला इथे एक गोष्ट दिसली, चला तुम्हाला दाखवतो. बाबा खतरनाक म्हणजे खतरनाक. तर मग काय आम्ही आलतो फिरायला इथं आणि आता बघा काय आता आपल्या समोर एकदम खतरनाक अशा व्यक्तिमत्वाची एंट्री झालेली आहे. चल 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 ओ मेरे साथी देखेंगे रुद्र तू और मैं मिलके हाथी. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत आवटे व्लॉग्समध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता एक 2-3 दिवस झाले काही व्हिडिओ आपले अपलोड झाले नाही किंवा बनवलेच नव्हते आपण. आज अष्टमी आहे आणि आज परत सुरुवात करावी म्हटलं आणि रुद्र करतोय महाराजांचा अभिषेक असा. आता चालू आहे पूजा. 2-3 दिवस झालं व्हिडिओज बनवला नव्हता त्यामुळे अपलोडच केला नाही. आणि वनिताने घेतले साफसफाईला, पण पाणीच नाही आहे त्यामुळे ती जरा चिडचिड होती आहे. कारण 11-11:30ला पाणी तर ते आलं नाही. आता टाकीचं पाणी ती वापरणं होते साफसफाईला. सेल्फी बाई बसली आपली निवांत. छान अशी महाराजांची छोटी मोठी पूजा करून झालेली आपली बघू शकता तुम्ही. आणि तर महाराजांना फळं आणली ती आपलीच फळं, म्हणजे नंतर प्रसाद आपलाच आहे. तर रुद्र काय खातोय त्यातलं बघू, संत्री खातोय का पेरू खातोय. मला तर वाटतं पेरूच खाईल कारण संत्री त्याला जास्त आवडत नाही. आणि वनिताची चालू आहे आईसाहेबांची पूजा करायची. बसलं आता निवांत जरा. घरात सगळ्यांना आवरलेलं बघून आता रुद्रनी पण त्याचं कपाट काढलंय आवरायला. बघू बाळा, आणि किती त्याचं मोठं पसारा झालाय बघा. तर सर्व रुद्र एकटाच आवरणार आहे, म्हणजे त्याला त्याचे वस्तू काय करतील, त्याला वस्तू. तर चक्क तर आज रुद्र मशीनमधनं कपडे काढते. बाप रे, खूपच आश्चर्य करणारी गोष्ट आज घडलेली आहे. तर रुद्र काढतोय मशीनमधनं कपडे. वा 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 वा, छान. हां, छान वाटलं बघून. तुझं काय काय तुझं काय भिजवली दिलं तुम्ही? यांनी भिजवलं का तुला? रुद्रनी मारू का? मारू रुद्रला? चला तर मग आज आहे मंगळवार आणि वनिताला आहे सुट्टी. तर रुद्रला आता अशा ठिकाणी घेऊन चाललो आहे आम्ही जिथं मी लहानपणी खूप फिरायला जायचो आणि हाकेच्या अंतरावरतीच ती गोष्ट. आणि रुद्रला पण मी एकटा पण कधी कधी घेऊन जायचो. तर आता रुद्र मी निघालो आहे आता. चलो. तर तिथं पोचल्या आम्हाला लागली भूक. आम्ही घेतली ओली वेळ. पोचून 10 मिनटं झाले नव्हते. रुद्रला भूक लागली. रुद्र म्हटलं खाऊयात घे. मग पुढं तिला दिसल्या चिंचा बोरं, पण त्याने घेतली चिंचा बोरं स्वतःसाठी. आम्हाला तर काही एक पण पोट त्यातली दिली नाही. तर मग आम्ही पोचलो जिथं आम्ही लहानपणापासून यायचो. हे आहे सर्प उद्यान. आता त्याचं नाव राजीव गांधी प्राणी संग्रहालय ठेवलं. आणि कुणाचं काय हिजा आल्यापासून खायचंच पाडलेलं आहे. आता हिला कैरी घेतली 10 रुपयाची, ती पण पाडली तिने एक घास खाऊन. हिला खायचं पण कळत नाही कसं खायचं, अवघड गोष्ट आहे ही. चला तर जाऊयात, घेऊयात आता. प्रकारे आम्ही पोचलो राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या आतमध्ये एंट्री केली. आणि आता तिकिटाचं पण मस्त असं QR स्कॅन करून फुल्ली ॲटोमॅटिक केलेले आणि तिकीट काढले. आमच्या वेळेस फक्त 2 रुपये तिकीट होतं माझ्या मते, 2 रुपयेच असं. आता डायरेक्ट 60 रुपये आणि 20 रुपये. आता पोचलो इथे. आता बघू काय काय इथं. आता बरेच बदल झालेला असेल आणि भरपूर मोठी बाग झाली आता. आता वनिता खाती काकडी आणि कैरी पाडली ना. रुद्राने सांगितलं कैरी पाडली. तिला तर खाता पण येत नाही धड. आईला दिला हातात तरी खाता येई ना तिला. हां, माकड घेऊन जाईल. माकड कैरी घेऊन जाईल वनिता तुझी. माकड वनिता आली, बहीण आली बहीण. तर रुद्राच्या मित्रांना आणि भावाला भेटून खूप ज्यादा आनंदी झाला. तर बघा त्याचे भाऊ दाखवतो तुम्हाला. रुद्राचे मित्र भेटले बरेच आणि भाऊ पण भेटला त्याचा. असे बघा, इकडे एक मित्र आहे, इथे एक मित्र आहे. इथे तर रुद्रला विचारत पण नाही खायचं आहे का नाही. काय रुद्र काय म्हणणे तुझं? हां, खुशच झाला. हे बघा छोटा मित्र. आणि बघा अशी यांची टीम बसलेली इथे. तर लहानपणापासून आम्ही हे साप बघतच आलेलो आहे आणि ते अजून पण त्याच अवस्थेत आहेत, एकमेकांवर पडलेले, शांत चिडीचूप, काही वेगळे नाही. होऊ शकता केवढे साप आहेत. सापच साप आहे. बापरे, केवढा मोठा अजगर आहे. बघूनच आम्ही घाबरलो रुद्रनी. तुझं तोंड बघा एकदम घाबरल्यासारखं झालं. बाबू झूम करा रुद्रमध्ये. अरे हल्ला अजगर काय जिवंत आहे. ग्रीन विंग गॉन बघू शकता. असा बसला आपला आरामशीर आराम करतो.
बाबा आराम करतोय घेऊन. मग काय इथं घेतलं आम्ही मगरीचं पण दर्शन. मस्तपैकी आज नॉनव्हेज खाऊन सुस्तावली होती वाटतं, कारण पडूनच होती. निवांत बसली होती, super आराम लागत होता. यातला आम्हाला पण खाना काढलेला असतात तिथं. पण इथं बहीण भेटली तुझी. काय 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 मी तिच्यापेक्षा डेंजर फणा काढू शकते. हा ते पण आहे, तू काढते तुझ्यापेक्षा डेंजर फणा. आता आम्ही इथं पोचलोय कात्रजच्या तळ्याच्या तिथं, आणि कात्रजचं तळ पूर्णपणे सुकलंय असं आम्हाला वाटतंय. 100% नाही खाली जायला परमिशन नाही आहे, पण पूर्णपणे सुकले, कारण ट्रक आहे पार तिथं. त्यांनी गाळ काढायचा कार्यक्रम चाललाय. अरे वा, म्हणजे फारच तळ सुकून गेले. उन्हाळा तर चालू व्हायचा अजून. तर इथं शेकरू नावाचा आम्हाला एक प्राणी दिसला. कुठे गेला रे बाबा? आतमध्ये खेळतोय कोपऱ्यामध्ये. आला 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 बाहेर बाबा. वर इथं पण ती 60 रुपये दिले ते बाबा बाहेर ये. आला आला शेकरू, आला शेकरू. आमच्याकडं पण ये लेकरू. आमचं लेकरू बघा, आमचं लेकरू आणि इकडचं शेकरू. आमचं लेकरू आणि इकडचं शेकरू. तर लहानपणी आमच्या सोसायटीत हा प्राणी यायचा आणि आम्ही याचा खूप अशा मजा घ्यायचो. अस्वल आहे, एकदम लांब आहे, लांब, एकदम लांब, खूप लांब आहे. बघ नाही एवढंच आहे. रुद्र मित्र कुठं फिरतात? जे दिसतंय ते बघ ना आता. 27, 28, 29, 30 पावलं चालला रुद्र. 30 पावलं किती? तर इथे पाहिला आम्ही बिबट्या. कुठं गेला राजा? अरे बसला तो. अरे लवकर ये, आपल्या सबस्क्रायबर लोकांना तुला बघायचंय. हा एक नंबर रे बाबा. वा, एंट्री एकदम हिरो सारखीच झाली. कुठे गेला? परत तिकडे गेला. काय इकडे याय ना, काय लाजतोय रुद्रला. तर मग काय असला खतरनाक आम्हाला इथे एक गोष्ट दिसली. चला तुम्हाला दाखवतो. बाबा खतरनाक म्हणजे खतरनाकच आहे बघा. बापरे, असला मोठा आहे. कुठं चालला बाबा? तुला दाखवायला आलं ना, तू चालला परत. खतरनाकच, एकदम खतरनाक गेला बिचारा. भाऊची एंट्री दमदारच झाली एकदम. तळजाईत दिसला वाघ आम्हाला. एवढं जवळ ना आम्ही वाघ बघितलाच. एवढं जवळ ना. रुद्र बघू, रुद्र इकडे बघ, बघू रुद्र. तर या लहान मुलांच्यात गणित पण झाली. लहान आणि थांबली इथं वाघाला बघत. मग काय आम्ही आलतो फिरायला इथं. आणि आता बघा काय, आता आपल्या समोर एकदम खतरनाक अशा व्यक्तिमत्वाची एंट्री झालेली आहे. वा वा. पाण्याला आमची वाघीण बघा. आणि थोडं पुढं आल्यावर आम्हाला इथं दिसला पांढरा वाघ, खतरनाक. रुद्र बघा, रुद्र किती मन लावून सगळं बघतो आज. हे बघा कुणाचं कॅलेंडर आहे काय माहिती, पण चांगलं एन्जॉय करतो. खतरनाकच. वा वा. तर आता आम्ही फिरता फिरता एका ठिकाणी आलतो आणि नेमकं रुद्राच्या हातावर केली कावळ्यांनी शी, आणि रुद्र चिडला आणि मोबाईल ओढून घेतोय की ब्लॉग बनवू नका हा पण, आणि जाईल पळून म्हणतोय. रुद्र पळून चाललाय रुद्र. बाय रुद्र. तर आम्ही इथं पोचलो नाही. इथं बघितलं आम्ही मोर का लांडोर, सांगा तुम्ही नक्की आहे काय. मोर आहे का लांडोर आहे? रुद्र म्हणतोय मोर आहे, मी म्हटलं लांडोर आहे. आणि ते पण आता पिलरच्या मागे नेमकं झाकून गेले, त्यामुळे कळत नाही मोर आहे का लांडोर आहे. चला पुढं, चलो रुद्र दादा. बरोबर बरोबर बरोबर. चल 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 ओ मेरे साथी, देखेंगे रुद्र तू और मैं मिलके हाथी. आता आम्ही आलो हत्ती बघण्यासाठी. 2 हत्ती आहेत रुद्रला. खूप लांब चालत घेऊन आलाय आणि वनिता राहिली तिकडं मागच. आम्ही आलो हत्ती बघण्यासाठी. खूप लहानपणी रुद्रला आम्ही घेऊन आलतो इकडं.
खूप म्हणजे खूप. ते बघू शकता हत्ती तुम्ही पण, 2-2 हत्ती आहेत. आणि हे बघा जयवर वीरू, सीतावर गीता. तर एवढ्या जवळ आम्ही हत्ती बघितला आज. रुद्र चालला, रुद्र खुश खुश खवळा. खूप लांब चालत आलो आम्ही हत्ती बघण्यासाठी. कसे सावकाश उतरतात बघ ना. बरेच प्राणी संग्रहालय आहेत, वेगवेगळे प्राणी आणले. खतरनाकच एकदम. तर दादाचे दुखायला लागले पाय आणि घ्या कोकरू म्हटलं. मग घेतलं मी त्याला पाटकोळीवर आणि आम्ही निघालो. आता वनिता थांबली तिकडे. वनिता बरीच लांब आमच्यापासून बसली ती, तिथं चालायला तयार नव्हती. हा पण चालला, ह्याचा हत्ती बघून झालं, बरं वाघ बघून सिंह बघून झालं. आता म्हणतोय माझे पाय दुखतात, मला खांद्यावरती घ्या. म्हटलं चल बस, येतो तुला खांद्यावरती, आहे का नाही. आता शाळेच्या सहल तर बंद झाल्या, तर आमच्या रुद्राची तर शाळेची सहल जात नाही. पण यांची बघा ना, वीड बारशी कुठून कुठून लांबनं पोरं आली चाललीत आपली सगळी मस्त की मजा करत सगळे चाललेले आहेत. मजा करतात, हात दाखवत आहेत. शिक्षक कुठे आहेत काय कळत नाही पोरांचे. आणि इथं आम्हाला भेटलाय MC स्टँडचा भाऊ. MC स्टँडचा भाऊ, पी टाऊन MC स्टँड. तर एवढी तंगडी ताणत आम्ही आलो, फिरलो, पाय आता दुखायला लागले. आणि आता आलो आम्ही एक्झिटच्या गेटला, म्हणजे जिथं एंट्री केली तिथं बाहेर जायला एक्झिट आहे. आणि आम्ही खुश. मग आता रुद्राला लागली भूक, तर घरी जाऊन मस्तपैकी भाकरी आणि पेटलं मस्तपैकी दणदणीत एकदम, आणि कांदा सोबत. चला, खुश ना रुद्र? नाही, आता कधीच खुश नसतो. तर आम्ही पोचलो इथे, बागेने आम्हाला धन्यवाद म्हटलं आणि आम्ही पण बागेला धन्यवाद म्हणून निघालो. ती का दमली काय माहिती, बसलीच आहे डायरेक्ट, कारण आता पाय दुखते सर्वांचेच. काय घरातल्या प्राण्यांना, जंगलातले प्राणी दाखवून आम्ही आलो घरी. आणि मी काय अजून चपाती खाल्ली नाही, तर रुद्राला टेन्शन आले की का नाही खाल्ली. तर महाराजांचं दर्शन वगैरे करून आम्ही वनितांनी आलो घरी. थोडंसं महाराजांना पण गजरे आणि चाफा आणला, कारण सकाळी जमलं नव्हतं आणायला. तर आता घेतलं महाराजांच्या पण थोडंसं चाफा आणि गजरा व्हायला महाराजांना. आरती वगैरे झालेली आहे, मग अशीच मी केली आरती. चला आता घेऊयात मस्तपैकी जेवण करून, कारण आज केलेत भाकरी. कारण आज गजानन महाराजांची जे प्रकट दिन आहे, तर मठामध्ये पण भाकरीच दिली आज. तर मठामध्ये प्रत्येक ज्यांना हवे त्यांनी दान करायचे होते भाकरींची. मग बऱ्याच जणांनी प्रसादाचं दान केलं आहे तिथं. आपण आता घरी पिठलं भाकर खाऊ मस्तपैकी आज. तर मस्तपैकी आता जेवण वगैरे झाले आणि रुद्राने बनवली अशी कोल्ड कॉफी. आता ती कोल्ड कॉफी पितो आणि थोडंसं एक एडिटिंगचं काम आहे ते करून मग आजच्या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. गुड नाईट, शुभरात्री, धन्यवाद.